आणि राजकारणामध्ये येण्याचं कारण असं की सध्या जे राजकारणामध्ये जे काही पाहतोय आम्ही हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सर्वसामान्य सुशिक्षित अशा उमेदवारांनी, तरुण उमेदवारांनी पुढे आलं पाहिजे, हे नेतृत्व केलं पाहिजे, जेणेकरून हा काय भ्रष्टाचार चाललाय ताई हा कुठेतरी रोखला पाहिजे। तर आज जी ठेकेदारी वाढलेली आहे त्या ठेकेदारीची टक्केवारी वाढलेली आहे। अगदी वरूनपासून ते खालीपर्यंत जो निधी येतो त्या निधीमध्ये किती टक्केवारी कुठे जाते हे माझ्या सकट सगळ्या जनतेला माहिती आहे। निकृष्ट पद्धतीने जे काम होतंय त्याला कुठेतरी आळा बसवणं गरजेचं आहे आणि हे थांबण्यासाठी असं वाटतं की आमच्यासारख्या लोकांनी पुढे यायला पाहिजे। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं जर नैसर्गिकरित्या अवकाळी पाऊस असू दे किंवा जे काही असेल त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर काय होतं की त्वरित पंचनामे होत नाही आणि जरी त्वरित पंचनामे झाले तरी त्यांना लगेचच त्याचं मानधन मिळत नाही किंवा लगेच नुकसान भरपाई मिळत नाही। तर ते व्हायला पाहिजे। माझ्या कालखंडामध्ये गेल्या ह्या चालू वर्षामध्ये भारतीताई जवळजवळ 18 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं जे माझ्यापर्यंत आलेले आहेत त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे माझ्या मार्फत। नमस्कार, मी भारती। मतदारसंघातील प्रश्न, विकासाची दिशा आणि जनतेच्या अपेक्षा यावर थेट बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार ज्यांना मनसेनं तिकीट दिले, सावरगाव कुसूर गटातील संध्याताई भगत। ताई नमस्कार। नमस्कार भारतीजी। मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे, संध्याताई भगत कोण आहेत? त्यांचं राजकारणात येण्यामागचं खरं कारण काय? संध्याताई भगत ही एक गरीब कुटुंबाची, सर्वसामान्य कुटुंबाची एक मुलगी आणि एक सूनबाई आहे। सर्वसामान्य जनतेची एक बहीण आहे आणि राजकारणामध्ये येण्याचं कारण असं की सध्या जे राजकारणामध्ये जे काही पाहतोय आम्ही हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सर्वसामान्य सुशिक्षित अशा उमेदवारांनी, तरुण उमेदवारांनी पुढे आलं पाहिजे, हे नेतृत्व केलं पाहिजे, जेणेकरून हा काय भ्रष्टाचार चाललाय ताई हा कुठेतरी रोखला पाहिजे। कोणता भ्रष्टाचार चाललाय जो तुम्हाला जाणवलाय? आज आपल्या गटामध्ये आपण पाहतोय तर आज जी ठेकेदारी वाढलेली आहे त्या ठेकेदारीची टक्केवारी वाढलेली आहे। अगदी वरूनपासून ते खालीपर्यंत जो निधी येतो त्या निधीमध्ये किती टक्केवारी कुठे जाते हे माझ्या सकट सगळ्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे निकृष्ट पद्धतीने जे काम होतंय त्याला कुठेतरी आळा बसवणं गरजेचं आहे आणि हे थांबण्यासाठी असं वाटतं की आमच्यासारख्या लोकांनी पुढे यायला पाहिजे। नक्कीच। संध्याताईंचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल। संध्याताई ही 40 वर्ष मुंबईला राहिलेली व्यक्ती आहे। जरी 40 वर्ष मुंबईला राहिलं तरी गावाकडे माझी नाळ जोडलेली आहे। मी ह्या शिवजन्मभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे, त्यामुळे विशेष लक्ष, विशेष प्रेम, विशेष जिव्हाळा ह्या मातीशी माझा आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये काम करत असताना नेहमी कुठे ना कुठे अशी कमतरता भासायची। कुठेतरी असं वाटायचं की हे काम मी माझ्या जन्मभूमीमध्ये केलं पाहिजे आणि त्यानुसार एक दिवस विचार केला की आता जायचंच आहे, आता ही माती मला बोलवते। त्यानुसार गेले 1.5-2 वर्षापूर्वी मी इथे आगमन केलं आणि आल्याच्या नंतर इथे कामाचा धडाका चालू केला जो तुम्ही पाहताय। आजवर आपण केलेली कामं, एखादं असं कोणतं काम आहे जे तुमच्या लक्षात राहिलेलं आहे? इथे आल्याच्या नंतर भारतीताई मी अनेकच कामं केलेली आहेत। असं एकही काम तुम्ही जर माझी हिस्ट्री पाहिली तर जनतेला जर विचारलं सर्वसामान्य तेही सांगतील तुम्हाला। सगळ्यात माझं लक्षात ठेवण्याचं काम म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जो डॉक्टर दारू पिऊन मृत व्यक्तीला, मृत बालकाला तपासत होता त्याला आपण निलंबित केलंय। हे सर्वात चांगलं आणि माझ्या मनाला पटलेलं काम आहे की हे व्हायला पाहिजे होतं, हे कुठेतरी खरंच हे उघडकीस यायला पाहिजे होतं, ते आलं। तुम्ही सावरगाव कुसूर गटामधून निवडणूक लढवत आहात, तुम्ही प्रचार प्रसार देखील करत आहात। तुम्हाला शेतकऱ्यांचे असे कोणते प्रश्न जाणवलेत ते तुम्हाला सोडवायचे? शेतकऱ्यांना कसं माहितीये की 3 फेज डीपी मिळणं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सगळ्यात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही। दुसरी गोष्ट,
शेतकऱ्यांचं जर नैसर्गिकरित्या अवकाळी पाऊस असू दे किंवा जे काही असेल त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर काय होतं की त्वरित पंचनामे होत नाही आणि जरी त्वरित पंचनामे झाले तरी त्यांना लगेचच त्याचं मानधन मिळत नाही किंवा लगेचच नुकसान भरपाई मिळत नाही, तर ते व्हायला पाहिजे. माझ्या कालखंडामध्ये गेल्या ह्या चालू वर्षामध्ये भारतीताई जवळजवळ 18 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं जे माझ्यापर्यंत आलेले आहेत त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे माझ्या मार्फत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणं हे खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना, कारण काय परवडत नाही शेतीमध्ये आजकाल. बरोबर. आणि त्यांच्यासाठी काम करायला मला नक्कीच आवडेल. मग ते विविध प्रकारची कामं आहेत. जनतेचा कौल काय सांगतो? जनतेचा कौल तुम्हाला येणाऱ्या निकालामधून कळेलच. जनतेचा कौल खूप चांगला आहे आणि जनता समजते. ह्या जनशक्तीपुढे तुम्ही जी धनशक्ती वापरत आहात हे जनतेला दिसतंय. पैसे घेऊन पैसे खर्च करून मतदार विकत घेता येत नाहीत भारतीताई. त्यासाठी तुम्हाला मतदारांची कामं करावी लागतात. मतदारांच्या हृदयात राज्य करावं लागतं. तुम्ही पैसे घेऊन इलेक्शन जिंकू शकत नाही, मतदारांना विकत घेऊ शकत नाही. बळी हा राजा आहे, राजाला विकत घेऊ शकत नाही. यांचं कसं माहितीये ताई, इतर पक्षांचं किंवा इतर राजकारण्यांचं तुम्हाला मी सांगते की सत्तेसाठी काही करू शकतात, पण त्यांना सत्ताच पाहिजे. त्यांना कामं करण्यासाठी निवडणूक लढायची नाहीये. ही कामं करण्यासाठी निवडणूक फक्त एकाच व्यक्तीला लढायची, ती म्हणजे मी सरळ सरळ ऑन कॅमेराही सांगते की मला 1 रुपयाची आवश्यकता नाहीये. जो काही निधी येईल मी जास्तीत जास्त निधी माझ्या गटामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन आणि जो येईल तो निधी मी संपूर्ण निधी जनतेला मी देऊन टाकीन, जनतेच्या कामासाठी वापरेन. संध्या भगत फकीर आहे. मागच्या मुलाखतीत मी सांगितले संध्या भगतला ह्या पैशांची गरज नाहीये. मी जी माझी अर्धी चपाती अर्धी भाकर मोडून खाते त्यात मी खूप खुश आहे. मला कोणताही मोह नाहीये आणि त्यामुळे मला पैसे कमवायचे नाहीयेत. पैसे कमवण्यासाठी मी ह्या राजकारणात आलेली नाहीये ताई. लोकांचं काम झालं पाहिजे. भ्रष्टाचाराविरुद्ध कसं काम करणार? कसं काम करणार हे तुम्हाला येणाऱ्या दिवसात मी निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की मागचा भ्रष्टाचार किती होता आणि आता जी कामं सरळ सरळ पारदर्शक होत आहेत ती कशी होत आहेत. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महिन्यात एक असा दिवस ठरवायला पाहिजे की त्या गावची सगळी कामं, त्या गावची एक लोकसभा असली पाहिजे. इथून मागे हे झालं की नाही मला माहीत नाही, पण माझ्या येणाऱ्या कालखंडात सुदैवाने जनतेने मला निवडून देतीलच. सुदैवाने माझ्या कालखंडात मी असं काम करेन की महिन्यातून 1 दिवस एका गावाला ठरवलेला असेल, त्यामध्ये त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये मी जाऊन बसेन, संपूर्ण गाव बैठक घेईन. त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना कशासाठी निधी लागतोय, तिथे काय कमतरता आहे, काय करता येईल त्या गावासाठी, उपाययोजना काय करता येईल, ते गाव चांगलं होण्यासाठी, गावात सुखसोयी येण्यासाठी काय करता येईल याची एक आढावा मीटिंग, एक बैठक, गाव बैठक राहील आणि त्यानुसार त्यांची मी कामं करून देईन. हे अजूनपर्यंत कोणी केलं नव्हतं, पण मी करेन हे नक्की. मला संधी दिली तर मी जनतेची नक्कीच ऋणी राहील आणि मी एक एक शब्द जो बोलते ना तो विचार करून तोलून मापून बोलते. इथून मागचं मला माहीत नाही, पण मीच का याच्यासाठी रस्ते, लाईट, पत्र्याचे शेड नाही पण आता ते लावून घेतलं. चला, पत्र्याचे शेड ही निरंतर सेवा आहे. सगळीकडे शेडची सेवा नसते, पण आता धरून चला पत्र्याचे शेड, रस्ते आणि लाईट ही निरंतर सेवा आहे. याच्या पलीकडे जाऊन मला विकास करायचा आहे. याच्या पलीकडे जाऊन माझ्या जे शेतकरी बंधू यांच्यासाठी आपल्या गटामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गटामध्ये कोल्ड स्टोरेज अजून असले पाहिजे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन कृषीचे एक सेमिनार, एक मार्गदर्शन शिबिर असले पाहिजे. आधुनिक शेती कशी करायची, नवीन नवीन मशिनरी, नवीन नवीन बियाण्यांची माहिती ही सगळी असली पाहिजे ताई. त्याच्याबरोबर लघु उद्योग आले पाहिजे, जोडधंदे आले पाहिजे. गटामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांच्या ते बचत गटांना काम दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे वेगवेगळे युवक आहेत, त्या युवकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. रोजगार मेळावे वारंवार महिन्यातून 2 महिन्यातून आपल्याकडे भरले गेले पाहिजे, त्यातून नोकऱ्या दिल्या पाहिजे. जी काही तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला जर UPSC, MPSC, कलेक्टर, पोलीस भरती ह्या प्रकारचं प्रशिक्षण शिबिर किंवा ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत, अकॅडमी, करिअर अकॅडमी आहेत, ती उघडून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. ते पण माफक दरात दिलं पाहिजे. जर गटातली मुलं खेळासाठी इच्छुक आहे तर क्रीडा संकुल असलं पाहिजे गटामध्ये. अशा वेगळ्या वेगळ्या भरपूर माझ्याकडे माझे विकास अजेंडे आहेत जे मी माझ्या कालखंडात नक्कीच करेन. आपल्यासोबत होत्या मनसेच्या उमेदवार संध्याताई भगत. त्यांचे विजन, त्यांना जी कामं करायची आहेत त्याचा अजेंडा त्यांनी तयार केलेला आहे.
कामं कशा पद्धतीत असतील हे त्यांनी सांगितलं आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध देखील ते आवाज उठवत आहेत, त्यावर देखील ते मार्ग काढणार आहेत आणि संध्याताई विजयी होतील अशी अपेक्षा करूयात. ताईंना आपल्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.